Yes, sir. Good afternoon. Good afternoon. Thank you, sir. मी प्राचीन काळी वत्सगुल्म म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिम या ठिकाणून आलेलो आहे सर. माझं 10वीपर्यंत शिक्षण वाशिममध्येच बाकलेर विद्यालय या ठिकाणी झालेलं आहे. 12वीचं शिक्षण सुद्धा माझं वाशिम याच ठिकाणी शिवाजी हायस्कूल या ठिकाणी झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन सुद्धा राजस्थान आर्ट्स अँड सायन्स कॉलेज वाशिम या ठिकाणी झालेलं आहे. 2016 मध्ये मी ग्रॅज्युएशन पासआउट झालो. त्यानंतर मी अभ्यासक्रमाला स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली आणि 19च्या मंत्रालयीन क्लर्क या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन सध्या 1.5 वर्ष मी मंत्रालय या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहे. वित्त विभागामध्ये सर. वित्त विभागात तुम्ही क्लर्क आहे. यस सर. आता बजेट सादर केले, अंतरिम बजेट. यस. कोणी सादर केलं ते? अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेबांनी. अर्थमंत्री यांनी. किती कोटीचं बजेट होतं? तुम्ही वित्त विभागात काम करता म्हणून तुमच्या आकडेवारीची अपेक्षा? सॉरी सर, त्याबद्दल माझ्या वाचण्यात सध्या तरी आलेलं नाही. ठीक आहे. कसं कोणतं बजेट होतंय? शिल्कीचं होतं, तुटीचं होतं का शून्यतर होतं? हे अर्थसंकल्पीय म्हणजे अंतरिम होतंय. जुलैमध्ये फायनल असेल. कसं होतं? आपण सहसा तुटीचा सहसा नाही. आता हे कसं होतं हे सांगा. 2024ला जे सादर केलं. सॉरी सर, त्याबद्दल पण मला आता महाराष्ट्र सरकारवर कर्जाचा बोजा जास्त वाढतोय. तो कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तुम्ही ज्या डिपार्टमेंटला काम करताय तर तुम्ही काय उपाययोजना सजेस्ट कराल का? कसं आहे सर, कर्जाचा बोजा कधी वाढतो जेव्हा अनावश्यक गोष्टीवर खर्च केला जात असेल तर तेव्हा कर्जाचा बोजा वाढत असतो. जिथे आवश्यक आहे निधी तिथे वितरित केल्यानंतर तो जर उत्पादक गोष्टीमध्ये खर्च होत असेल तर त्यानुसार मग एक तर महाराष्ट्राचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये उत्पन्न वाढल्यानंतर कर्जाचा बोजा सुद्धा त्यामध्ये टॅक्सच्या मार्फत पैसा जास्त कमी होण्याचा प्रयत्न होईल. पण आपण जर अनुत्पादक गोष्टीवर जास्त पैसा देत असू, जसं बऱ्याच आमच्या ठिकाणी मला निदर्शनास आलं की काही ठिकाणचे जे स्टॅच्यू वगैरे येतात ते उभारण्यासाठी आणि निधी वितरणाच्या काही फाईल्स येत होता. तर तो तशा पद्धतीचा जो अनुत्पादक खर्च आहे तर तो जर गेल्यानंतर साहजिकच आहे महाराष्ट्राच्या याच्यावर कर्जाचा डोंगर जास्त उभा राहणार आहे. आता तुम्ही म्हटले की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या करायच्या आहेत, तर महाराष्ट्रातील बरेच प्रकल्प इतर राज्यांमध्ये जातात, तर मग आपलं GDP वाढेल कसं काय? ते पण आहे सर. पण महाराष्ट्रामध्ये जे आहे जेवढे प्रमाणात आपण त्यांना जे काही उद्योगधंदे येतात त्यांना जितक्या प्रमाणात जर निर्बंध कमी केले तर साहजिकच आपल्या इथे एक हब आहे. सगळ्या गोष्टी पूरक येतात ज्या काही उद्योगधंद्यासाठी लागतात. त्यामुळे आपण जर त्या सोयीनुसार गेल्या, जेवढ्या प्रमाणात त्यांचे निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला तरी वाटते की ते महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही. बरं, ठीक आहे. पोलिसांमध्ये, पोलीस विभागात तुम्हाला आवडलेली गोष्ट आणि ना आवडलेली गोष्ट एक सांगा आणि त्यावर चर्चा. पोलीस विभागामध्ये सर मला आवडलेली गोष्ट म्हणजे मी निदर्शनास माझ्या खास करून आलेले कोविडच्या काळामध्ये तर ज्या प्रमाणात सर्व यंत्रणा ठप्प होत्या पण पोलीस यंत्रणा पूर्णपणे कार्यरत होती आणि त्यामध्ये त्यांनी सर्वसामान्यापर्यंत म्हणजे जसं स्वतःची फॅमिली यांना सुद्धा एक सोडून पूर्ण समाजासाठी सेवा केलेली आहे. तर तेव्हा जास्त त्यांचं काम लक्षात आलेलं आहे. काही सामाजिक संस्थांचाही सक्रिय सहभाग होता. येस सर, सामाजिक संस्था सुद्धा त्यामध्ये सहभाग होता. तर ही त्यांच्याबद्दल आवडलेली चांगली गोष्ट मला न आवडलेली. न आवडलेली सर, कधी कधी असं निदर्शनास येते की सर्व गोष्टी असून सुद्धा पोलिसांमार्फत एखाद्या व्यक्तीला अडवून किंवा त्याच्या मार्फत त्याची त्याला नाहक त्रास जो असतो तो दिला जातो, अशी एक गोष्ट समोर येते. ती ना आवडलेली गोष्ट मला. याच्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही काय करा? तर उपाययोजना म्हणजे सर, ज्या काही एखादा व्यक्ती आहे समजा त्याच्याकडे गाडी वगैरे, समजा मी ट्रॅफिक पोलिसाचं उदाहरण देऊ इच्छितो, त्याच्यामध्ये एखादा ट्रॅफिक पोलीस असेल
एखादा व्यक्ती जर येत असेल तर त्याच्याकडे जर कागदपत्र असतील, लायसन्स जर असेल, आणि तो जर दिसत असेल 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा, म्हणजे त्याच्याकडे लायसन्स आहे, तर अशा व्यक्तीला जर असेल तर जास्त त्रास न देता त्याला सोडून दिलेलं कधी पण चांगलं. ठीक आहे. आता मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये काय सुधारणा कराव्या असं तुम्हाला वाटतं? मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये सर जे की ट्रॅफिक संबंधी ज्या गोष्टी आहेत त्या आधुनिक कशा यंत्रणेसोबत जोडून घेता येतील त्या मला सांगू असं वाटतं का? काही की सजेशन जसं- सांगा ना तुमच्या. जसं आधी जे ट्रॅफिक पोलीस होते ते एखाद्या गाडीला पकडल्यानंतर कागदावर पावती पाडायचे, तर आता तशाच माध्यमातून आधुनिक याच्यामध्ये त्यांच्याकडे मोबाईल सारखी एक यंत्रणा दिलेली आहे, तर त्यांना स्वतः पावती न पाडता फक्त जो एखादा व्यक्ती जर कायद्याचं उल्लंघन करत असेल, ट्रॅफिकचं उल्लंघन करत असेल, फक्त त्याच्या गाडीचा फोटो काढून जे ते काही तर झाले, तुम्ही काय डेव्हलपमेंट करू इच्छिता हा माझा प्रश्न आहे. ते तर आता प्रक्रिया चालू आहे ती. येस सर. तुम्हाला काय डेव्हलप करायचं आहे त्या कायद्यामध्ये? तुम्हाला सांगितलंय कमिटीचे सदस्य तुम्हाला त्यांनी अपॉइंट केलं. इफ यू आर अपॉइंटेड ॲज टू डू समथिंग इन फॉर द मोटर व्हेकल ऍक्ट त्याच्यासाठी. सध्या सर सॉरी मला त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. तरी मी एखादा ज्या की आधुनिक युगामध्ये जसं आधुनिक यंत्रणेशी जितकं जास्त पोलिसांना कनेक्ट करतील अशा काही गोष्टी करण्यासाठी मी आता चामुंडा देवी माता येस जे आपलं आहे ते कोणत्या काय संबंध म्हणजे काय माहिती हिस्टॉरिकल माहिती आहे तुम्हाला? आहे ना माहिती सर. सांगा. सर चामुंडा देवी दुर्गा देवीचाच अवतार आहे. जेव्हा चंड आणि मुंड यांचा देवतावर किंवा जे ऋषीमुनी आहेत तेव्हाचे त्यांच्यावर जे त्रास नाहक वाढला होता त्यांना कुठतरी आणि त्यांना अशा पद्धतीचं वरदान होतं की त्यांचा मृत्यू फक्त स्त्रीच्या हातून होणार आहे आणि स्त्रीच्या म्हणजे स्त्री देवतेच्या हातून होणार आहे. तर त्याच्यासाठी दुर्गा देवीनं जे अवतार घेतलेला आहे चामुंडा, तर त्यांनी चामुंडा मातेनं त्यांचा वध केलेला आहे म्हणून त्या मातेचं नाव चामुंडा माता असं नाव पडलेलं आहे. मग तुम्हाला असं वाटतं का मुख्यमंत्री पदासाठी एखादी चामुंडा देवी मातेने अवतार घ्यावा, याकडे तुम्ही कसं बघता? साहजिक सर, आतापर्यंत महाराष्ट्राला एक दुर्दैव की महिला मुख्यमंत्री लाभलेला नाही येतात, तर पण त्याच्या दृष्टिकोनातून व्हायला तर पाहिजे. आता जशा पद्धतीचं केंद्राने महिलांसंबंधी आता एक विधेयक नारी शक्ती विधेयक मांडलेलं आहे, त्यांना की राज्यसभा लोकसभा आणि याच्यामध्ये जे काही विधानसभा आहेत त्यांच्यामध्ये 33% आरक्षणाची जी काही आहे मर्यादा ती निश्चित केलेली आहे. तशा स्वरूपात आता एक पाऊल पडत आहे आधुनिकच्या दृष्टिकोनातून. साहजिकच मला वाटते की महिलांना सुद्धा आता मुख्यमंत्री होण्याची पण संधी मिळेल. मुख्यमंत्री पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी आरक्षण रिझर्व केलेलं नाही. याकडे या भूमिकेवर तुमचं काय विचार आहे? ठीक आहे, त्यांनी 33% आरक्षण तुम्ही सदस्य म्हणून केलेलं आहे, पण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे आरक्षित असतील असं त्यांनी निश्चित केलेलं नाही. विधेयक वाचलं तुम्ही? माझं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. म्हणजे त्या पदासाठी आरक्षण नाहीये. त्या पदासाठी आरक्षण असायला पाहिजे होतं का? याकडे तुम्ही कसं बघता? नाही, प्रधानमंत्री किंवा जे आपण म्हणतो जसं सरपंच पदाला तुम्ही देऊ शकता, तर प्रधानमंत्री पदाला द्यायला नको का? द्यायला तर आता इथून पुढे होईल सर, त्याच्या संबंधी काहीतरी करतो. जसं आता 33% आरक्षण झालेलं आहे. कितीचं लीड आहे तुमचं? मी ओबीसी मध्ये 22 मार्क्स दिले. थँक्यू सर. कसं काय?